नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा अपडेट आहे. ते अपडेट म्हणजे जे काही खरीपचा पीक विमा आहे, तर ते 20 जानेवारी 2026 नंतर राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरला होता. तर त्या सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नव्हता, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळणार नाही. याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. आता याच्यामध्ये अर्जदाराची जर संख्या पाहायला गेलं तर एकूण 2100 कोटी मिळण्याची आशा आहे शेतकऱ्यांना आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांनी 94 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी जे काही भरलेला हिस्सा आहे तर ते 526 कोटी रुपये झालेला आहे आणि याच्यामध्ये राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा हिस्सा जर पाहायला गेलं तर 1860 कोटी रुपये आणि एकूण शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम म्हणजे 2100 कोटी रुपये एवढी रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत, जिल्हे आहेत, कोणकोणते महसूल मंडळ आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्ही चॅनल जर नवीन असाल, तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.